राज्यात 2 दिवसांचा येलो अलर्ट. अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. पुढील 48 तास राज्यामध्ये सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. पुण्यातल्या शिरूर तालुक्यामधल्या गुनाटमध्ये किरकोळ वादातून सासऱ्याकडून सुनेला जबर मारहाण. या मारहाणीमध्ये सून गंभीर जखमी. शिरूर पोलिसात सासऱ्यावर गुन्हा दाखल. डोंबिवलीच्या यशस्वी देसाईचं आयसीईसी बोर्डामध्ये मोठं यश. 97.80% गुण मिळवत घवघवीत यश. क्लासशिवाय घरी अभ्यास करून गाठली यशाची कमाल. गोंदियामध्ये खरीप हंगामामध्ये लागणार 97,000 मेट्रिक टन खत. कृषी विभागानं नोंदवली मागणी. सध्या शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त. यंदा चांगला पाऊस होण्याचाही अंदाज. बुलढाण्यामध्ये विवी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तर गारपिटीमुळे नागरिकांची धावपळ. गारपिटीमुळे शेतातील कांदा, ज्वारी, भाजीपाला, फळ पिकांना मोठा फटका. नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान. जिल्ह्यामधील फळबागांचं नुकसान. यासह अनेक वाहनांवर झाडं पडल्यानं मोठं नुकसान. तर घरांचेही पत्रे उडून गेले. पुण्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये दिवसा सराफा दुकानामध्ये 2 महिलांची चोरी. खरेदीच्या बहाण्यानं 32,000 रुपयांची सोन्याची रिंग चोरल्याची घटना. ही घटना सीसीटीव्हीत कैद. पुणे शहरामध्ये वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे दमा आजाराचं प्रमाण वाढलं. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण 25 ते 30% वाढल्याचं फुफ्फुस विकार तज्ज्ञांचं मत.